हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे। कुंडली वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। भक्ति सम्राट नामदेव महाराज की जय। आदिशक्ती मुक्ताई माते की जय। सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय। सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय। सच्चिदानंद नारायण बाबा महाराज की जय। सच्चिदानंद रोहिदास बाबा महाराज की जय। सच्चिदानंद नाना बाबा महाराज की जय। सब संतन की जय। बजरंग बली की जय। गावदेवी माते की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। वंदे मातरम वंदे मातरम। भारत माता की जय। भारत माता की जय। भोले शंकर भगवान की जय। गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया। राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की। किती शांतता आहे पहा. हॉलमध्ये टाचणी पडली तरी आवाज येईल अशी बाहेर मंडपामध्ये शांतता आहे, नाही का? आज शिवशंकर मंदिर शिवशंकर मंदिर वर्धापन दिन सोहळा मुक्काम भंडारी आणि वर्ष आहे 11वे. कैलासवासी नारायण बापू पाटील, कैलासवासी रमाबाई नारायण पाटील यांच्या पुण्यस्मरणार्थ कैलासवासी शनिवार बापू पाटील, वैकुंठवासी हबप आनंदीबाई शनिवार पाटील, कैलासवासी गौरूबाई शनिवार पाटील ह्यांच्या सर्वांच्या मताने, कारण का इथं सर्वांचं हे जरी परंपरा आहे, वंशवेले आणि सर्वांच्या ह्या पुण्याईनं हा जो सोहळा साजरा होत आहे आणि सादर करते सर्वांचे परिचित हरिभक्तपरायण आपण
नामदेव मामा बोलतोय, नाही का? कबीर मामा, जेवढी काही ही मंडळी आहे, सुरेश जानू पाटील, सौ हरिभक्त परायण भारतीराव पाटील, बरं ही मंडळी हरिभक्त बरं का. नामदेव शनिवार पाटील हरिभक्त परायण आहेत. सौ सोनम कबीर पाटील, सौ हरिभक्त परायण मंदा सुरेश पाटील, श्री सोमनाथ सुरेश पाटील, श्री सागर सुरेश पाटील, सौ हर्षू सोमनाथ पाटील, सौ राजश्री सागर पाटील आणि सर्व व्यवस्थापक, ग्रामस्थ मित्र मंडळ भंडारली, शंभूराजे युवा प्रतिष्ठान भंडारली, जय गादेवी क्रिकेट क्लब भंडारली, शिवशंकर ट्रान्सपोर्ट, ह्या सर्वांचं या कार्यक्रमाला अनुमोदन आहे. आणि त्या निमित्तानं हरिभक्त परायण युवा कीर्तनकार आमचे चेतन महाराज, चेतन भोईर, मुक्काम पोस्ट दिवा स्टेशन, यांनी ही मध पामराकडे प्रवचन, चक्री प्रवचनामध्ये ही जी काय अर्ध्या तासाची सेवा आहे ती सुपूर्द केली. मी नेहमी सांगतो की आपल्यातलाच एक विद्यार्थी आहे, पण तुम्ही गुरुस्थानी आहात सर्व संत महंत. इथं बसल्यानंतर काय सांगावं हा विचार पडलेला असतो, परंतु आपण कार्यक्रम संपल्यानंतर बोलतो, सालुंखी बोलत असते मंजुळवाणी. त्या उक्तीप्रमाणे आपल्या सेवेसाठी भगवंत अर्जुनाला 9व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये काय सांगतात, लक्षपूर्वक ऐका. श्री भगवान वाच इदम तू ते गुह्यतम प्रत्यक्षाम्य न सुयवे ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षस्य शुभात. भगवंत अर्जुनाला काय म्हणाले, आता तुला अत्यंत गुह्य असे हे ब्रह्मविषयक ज्ञान प्रपंच ज्ञानासहित अनुयारहित अशा तुला सांगतो. हे जाणल्यानंतर तू अशुभ संसारापासून मुक्त होशील. काय सांगितलं की अशुभ संसारापासून मुक्त होशील. म्हणजे अशुभ म्हणजे काय, आता जे तुम्ही पाहता, आपल्या चर्मचक्षुने जे पाहता, हे सर्व अशुभ आहे. म्हणजे मायावी आहे आणि ह्याचा नाश होणार आहे. आणि जे नाशिवंत आहे त्याला अशुभ म्हटलेलं आहे. आणि त्या अशुभापासून तू मुक्त होशील, म्हणजे देवरूप होशील. नवे तर देवच होशील. कारण माऊली सांगतात, ना तरी अर्जुना हे बीज पुढती सांगी जेल तुझ, जे हे अंतकरणाचे गुज जीवाची येणे माने जीवाचे ये थोडावे, मग गुज का पा मद सांगावे, ऐसे काही स्वभावे कल्पिशी धरी, तरी परियेसी गा प्रज्ञा, तू तव आस्थेचीच संज्ञा, बोलिलिये गोष्टीची अवज्ञा, नेनसी करू म्हणून गूढपणा आपुले मोडो, वरी न बोलावे ही बोलावे घडो, परी आमुचिये जीवाचे पडो तुझ्या जीवी.
जे माझ्या अंतःकरणामध्ये आहे ते तुझ्या अंतःकरणामध्ये पडावे अशी माझी खूप इच्छा आहे. कारण हे गुज भगवंतानं सांगितलं की माझ्या आईला सांगितलं नाही, बापाला सांगितलं नाही, नवे तर भावाला पण सांगितलं नाही. हे अंतःकरणीचे गुज आता मी तुला सांगतोय. गुज म्हणजे इदम ते गुह्यतम, गुपित, बरं का. आता हे गुपित सांगण्याचं कारण काय किंवा ठेवण्याचं कारण काय आहे? श्रोतावर्ग सर्व श्रुत आहे श्रोते वर्गाला की आधीच जन उद्धट त्यात गुह्य करू नये प्रगट, मोडतील भक्तीची या वाटा, संत जन कोपतील, अशी आण घातलेली आहे, नाही का. कशासाठी आण घातलेली आहे तर तुम्ही ऐकलं असेल. कारण ते खरं बोलायला गेल्यानंतर राग कुणाला येतो? खरं बोलायला गेल्यानंतर. म्हणजे सत्य आहे ते जर आपण वदवलं तर मग जे खोटं आहे त्याला राग येतं. कारण का? त्याने सत्य हे पाहिलेलं नसतं. तो कशामध्ये अडकलेला असतो? सर्व खोट्यामध्ये अडकलेला असतो, म्हणजे मायेमध्ये, नाही का. आणि ती माया घालवण्यासाठी भगवंत अर्जुनाला सांगतात की तुला गुह्यातली गुह्य गोष्ट अशी सांगतोय. आणि मग सांगितल्यानंतर तू काय होशील तर तू या अशुभ संसारापासून, म्हणजे संसार म्हणजे नेमकं काय तर जन्माला येणं आणि मरणं या नावे संसार. आपण हंडी भांडी पाहतोय काय, जे प्रपंचात आपण प्रपंचामध्ये राहतो आपण त्याला संसार म्हणतो. पण खरा जो संसार आहे साधू संतांचा तर तो कसा आहे? जन्माला येणं आणि जाणं, ह्यावर मात करणं म्हणजे शुभ कार्य, नाही का. असा हा धर्म मंडप आहे शुभ कार्याचा. आणि ह्या कार्याला 11 वर्ष पूर्ण झाली. किती? 11 वर्ष. म्हणजे 11वं अॅनिव्हर्सरी डे. कशाचं? मंदिराचं. तुम्ही करता त्याच्यात नवल नाही, नाही का. बघा, म्हणजे जी करणारी मंडळी आहे, इवलेसे रोप लावी येले त्याचा वेलू गेला गगनावरी. म्हणजे 11 वर्ष हे सातत्याने हे पुढे चालूच राहणार आहे, नाही का. कारण का? मोगरा फुलला फुले वेचिता अति बहरू कलियासी आला. आणि हे जे कार्य आहे हे कशासाठी आहे तर समाज परिवर्तनासाठी आहे का त्यांच्या भल्यासाठी आहे? सांगा बरं. आता काही ठिकाणी शास्त्रामध्ये असं सांगितले आहे की मंदिर कोण बांधतात? इथं अज्ञान, ज्ञानी आणि अज्ञानी, इथं हे पण समजून घ्यायला पाहिजे. कारण भागवतामध्ये सांगितले, उल्लेख केलेला आहे असं. मग मंदिरात ज्यांना हे कळालंय इदम ते गुह्यतम, तर ते हा धर्म मंडप आहे तो खरा धर्म. या माऊली, हा खरा धर्म कळावा की नक्की धर्म सर्वकडे चाललेला आहे. नक्की धर्म म्हणजे काय? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवते भारत. म्हणजे खरा जो धर्म आहे काय तर त्या धर्मावर ती ग्लानी आल्यानंतर मग भगवंत आपला अवताराला येतो. कशासाठी तर ह्या दुष्टांचा, जे धर्मावर ग्लानी आणणारे असतात, नाही का, मानत नाही, त्यांचा संहार करण्यासाठी. परंतु भगवंताच्याही एक पाऊल पुढं साधू संत जन्माला येतात. तसे आमचे साधू संत ह्या परंपरेगत आलेले हरिभक्तपरायण सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा कशासाठी आले? हा अवताराला
आले, धर्म रक्षणाला अवताराला आला, धर्म रक्षणाला प्रेम दिलेस तुझ्या भक्ताला रे, वेड्या भक्तांची वेडी माया रे भाऊराया, वेड्या भक्तांची वेडी माया रे भाऊराया. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळी ते भाऊराया, नाही का. मग हे साधू संत कशासाठी येतात, तर जे देव त्यांचा सहार करतो. देव कशासाठी अवतार कार्य करतो, तर त्याचा सहार करतो. परंतु साधू संत ते जवळ घेतात आणि त्यांना अवतार तुम्हा अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड, त्यांचा उद्धार करतात, नाही का. उद्धाराया जन जड जीव, प्रत्येक जीवाचा कसा उद्धार होईल ह्या हेतूनं साधू संत जन्माला येतात आणि आपल्या कार्य परंपरेगत चालू ठेवतात, नाही का. मग आता विचार करा, ही जी गुह्य गोष्ट आहे, काही मंडळी काय सांगतात की हे सर्व जो भक्तीचा मार्ग आहे हा सर्व खुला आहे, ओपन आहे, नाही का. म्हणजे जे गुह्य आहे ते गुह्य वगैरे नाही. जसं आता उदाहरणार्थ सांगतात की रामकृष्ण मंत्र, काय उघडा मंत्र जाणं आणि रामकृष्ण म्हणा, नाही का. आता उघडा मंत्र जाणा, आता देव कसं आहे तर उघडाच आहे, परंतु जो जाणेल त्याच आहे, नाही का. उघडा मंत्र उघडा आहे. आता उघड्याचे दोन प्रकार आहेत. आपण काय उघडतो, दरवाजा उघडतो, नाही का, दरवाजा उघडतो. तसं उघडा मंत्र म्हणजे मंत्र आता सांगितलेले आहे की मंत्र उघडा मंत्र जाणा. जो उघड आहे, जे विश्वव्यापक भगवंत आहे, तो कसा आहे तुमच्या आमच्या समोर आहे आणि त्याला जाणायला सांगितलेलं आहे. परंतु ते न जाणता त्याचा अर्थ वेगळा लावतात. अर्थ लोपले पुराणे आणि नाश केला शब्द ज्ञानी, आणि विषय लोभी साधनची बुडवली, नाही का. विषय लोभी जन हे साधनाची बुडवले. मग साधन काय, साधनाचे सार मंत्र बीज हरी आणि आत्मतत्व धरी तोची एक. हा जो आत्मतत्व आहे, काय जे जे गुह्य आहे ते भगवंत अर्जुनाला सांगितल्यानंतर काय झालं, परिणाम काय आहे हे आपण तो परिणाम जाणत नाही, स्वतः जाणत नाही. आणि दुसरा जाणत असेल तर त्याला खूप अडीअडचणी येतात, नाही का. कारण त्यांनी कधी पाहिलं नसतं. पाहिलेलं असतं म्हणजे जे समोर होतंय ते पाहतात, परंतु ते कसं होतं हे त्यांना माहीत नसतं. त्याच्यामुळे त्याचं ते आपल्या याच्यामध्ये समाजामध्ये पण करतात आणि स्वतःजवळ पण ते विवरण करत बसतात. काय नको तो विचार करत बसतात. जे शास्त्र काय सांगतं की बाबा तुमच्या जवळ देव आहे, तुम्ही देवाला इकडं तिकडं पाहताना तो देव तुमच्या जवळ आहे आणि तो कसा भेटेल, तर जोपर्यंत तुम्हाला त्याचं नाम भेटत नाही तोपर्यंत तुम्हाला तो देवी देखील भेटणार नाही. मग देव कुठं बाहेर आहे का, देव कुठं बाहेर तीर्थ ठिकाणी आहे का, सांगा बरं. आपण जातो तीर्थाला जिकडे तिकडे देवाला पाहायला, मग देव आहे कुठे नक्की. शास्त्र सांगतं की देव बाबा तुमच्या जवळ आहे आणि तुम्ही देवाला बाहेर शोधायला जाता, नाही का. मग तुम्ही जिथं शोधायचं तिथं शोधत नाही. आणि जर तुम्हाला शोधायचं असेल तर तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी आणि चिवडून या नाश केला तुझ्या घरच्यांनी, नाही का. आपले जे घरचे आहेत षड विकार, बरं का, आपल्या घरातली माणसं नाही, प्रपंचातली माणसं नाही, तर आपल्या ह्या देहरूपी घरामध्ये जे षड विकार आहेत ते आपल्याला सत्य वस्तूपर्यंत जाऊ देत नाही. सत्य वस्तू म्हणजे जो आत्मा हाच ईश्वर आहे. भगवंत अर्जुनाला सांगतात तसं माऊली आपल्याला काय सांगतात, एक हरी आत्मा जीव शिव सम. काय तो वेगळा नाही, जीव आणि शिव वेगळा नाही. परंतु तुला जो भ्रम झालाय जन्माला आल्यापासून, काय
कल्पनेपासून कल्पियेला ठेवा. तू कल्पना केली नाही का, तुला तो भ्रम झाला की देव वेगळा आणि मी वेगळा, परंतु तू वेगळा नाहीस, देवापासून तू काही वेगळा नाही. मग माऊलींनी हरिपाठामध्ये सर्व प्रमाणे ठेवल्यात. कशासाठी? तर या जड जीवाला कळण्यासाठी की बाबा ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा हा निदान सर्वा घटी पूर्ण एक नांदे. आणि ह्या एका ईश्वराची भगवंताने पूजा करायला सांगितलेली. कशी? तर अखंडित पूजा करायला सांगितलेली. माऊलीने अभंगाद्वारे काय सांगतात माऊली? देव देव करुणी व्यर्थ का हिंडशी, निज देव नैनशी मुली गुण देवा नाही, रूप देवा नाही, देवा नाही, नाव देवा नाही, गाव कोठे काही. आणि ज्ञान देव म्हणे भजा आत्मदेवा, आणि अखंडित सेवा करा त्याची. अखंडित जी सेवा करायला सांगितली आहे काय म्हणजे 24 तास रात्रंदिवस भगवंताचं भजन व्हायला पाहिजे. मग आता चालू नाही का? आता पण सर्वांचं चालू आहे, तुमचं आमचं चालू आहे, त्याच्यामध्ये नवल नाही. तर 184 योनीमध्ये हे भजन चालू आहे. परंतु एक मनुष्य प्राणी सोडला तर इतर प्राण्यांचा ठाई हा विचारच नाही. कुठला विचार नाही? की आपल्या हृदयामध्ये भगवंत आहे, देव आहे, नाही का. मग आता एवढे 184 योनीमध्ये 4 खाणी आणि 184 योनी माणसासारखे दिसणारे 4 लक्ष बनवलेले आहेत भगवंताने. काय? 4 लक्ष माणसासारखे दिसणारे आहेत. आणि उभे आपण बोलतो की एकच की मनुष्य प्राणी उभा आहे, झाडं उभे नाहीत का? किती माणसासारखे दिसणारे 4 लक्ष बनवलेले आहेत. आपण बोलतो की एकच मनुष्य प्राणी असा बनवलेला आहे की तो उभा आहे, नाही का. परंतु इतर योनीच्या ठाई विचारणे ते दिसतात त्याच्यासारखे. त्यातले पण त्यांनाही ज्ञान झालंय. काय? त्यांनाही हे ज्ञान झालं. माकडांना मंकीज लीडर कोण आहे? हनुमंतराय. राक्षसांना त्यांना देखील ज्ञान झालं. रावणाचा भाऊ, मग त्यांना ज्ञान झालं, नाही का. कितीतरी अशी मंडळी आहे की त्यांना ते ज्ञान झालं. बरं, हे जंगलातले पशु पक्षी ह्यांना कळतं, मग माणसाला कळू नये का? जे भक्ती मार्गामध्ये सातत्याने भक्ती करतात पण जाणून करत नाही. कोणी 50 वाऱ्या केल्या, कोणी 60 वाऱ्या केल्या, कोणी 100 वाऱ्या केल्या. काय? पण खरी वारी काय सांगितले? खरी वारी कुठली सांगितली? वारी वारी ते जन्मनी वारी. हारी पडलं आता संकट निवारी. मग कुठलं संकट पडले या जीवावर? किती वेळा जन्मा यायचा आणि किती मारायचं, किती त्या माऊलीला त्रास द्यायचं, नाही का. मग जन्माला आल्यापासून भक्ती चालू आहे, परंतु जाणून करत नाही. आणि जे करतात त्यांना आडवे येतात. काय? की म्हणे हे सर्व खोटे थोतांडे, नाही का. हे सर्व खोटे थोतांडे. आता हे खरं आणि खोटं करायला आपण आमने सामने बसलो पाहिजे की बाबा काय ते खरं सांगा. कोर्ट डायरेक्ट जरी गुन्हा केला गुन्हेगारानं तर त्याला लागलीच फाशी देत नाही. कायदा त्याला फाशी देत नाही किंवा शिक्षा देत नाही, नाही का. सर्व जात पडताळून पाहतील, नाही का. आणि तारीख पे तारीख, मग नंतर त्याला जे काय कायद्यात बसेल तो त्याला शासन भोगावं लागतं. शासन त्याला शिक्षा करतं, नाही का. आणि मग ती त्याला भोगावं लागतं. मग तद्वत इथं आपण पडताळणी न करता सांगतो की हे काही खोटे आहे, असं कधी होतंय का? नाही का. मग आता आपण नेहमी ऐकतो, नेहमी बोलतो की देव काय कुठे काळ्या पाण्यावर गेले का फासावर गेले? देव तुमच्या जवळ आहे ना. मग त्याची अनुभूती काय येत नाही? न येण्याला कारण तर तुमच्या जवळ सद्गुरूने तुम्हाला सद्गुरू देखील नाही बोलतायत. काय? तुमच्या गुरुने तुम्हाला जे नाम दिले ते नाम बरोबर नाही का. तर मेळ बसला पाहिजे. आता समोर मी माझा ओळखीचा आला नाही. शास्त्रे पुरावे आहेत. कशासाठी? तर देव तुमच्या हृदयात आहे म्हणून शास्त्रे पुरावे आहेत, नाही का. आणि
ते नाम घेतल्याबरोबर लगेच परिणाम, मुखी नाम आणि हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. ही सर्व मंडळी बसलेली ना हरिनामाची यांना गोडी लागलेली आहे आणि सर्वांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे बरं का. कारण वस्तुस्थिती काय समर्थ सांगता, समर्थानं तुम्ही खोटं करता का? ज्या क्षणी अनुग्रह लादला त्या क्षणी मोक्ष पावला, पुढं बोलूच नाही, या आत्म्याला बंधन राहिलंच नाही. कशाचं? जन्माला यायचं आणि जायचं. आणि वस्तुस्थिती काय सांगितले इथं, तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये सर्व गोष्टीचा तुम्हाला अनुभव येतो. मिरची खाल्ली का तिखट लागते, साखर खाल्ली की म्हणजे सर्व गोष्टीचा अनुभव येतो. मग भगवंताचा अनुभव येऊ नये का? काय भगवंताचा अनुभव येऊ नये का? आणि येण्यासाठी ओरिजिनल नाम पाहिजे बरं का. सद्गुरु नाम ओरिजिनल पाहिजे, सद्गुरु पण तसेच पाहिजेत, नाहीतर असे नको गल्ली बोलातले. काय तंत्र मंत्र उपदेशिती ऐसे गुरु आहे ती घरोघरी, परी शिष्या ते सद्वस्तू मिळवून देते, त्याचे श्रीकृष्ण मानिते सद्गुरु. नाही का? त्याला सद्गुरु भगवंत बोलतात की मी त्याला सद्गुरु मानतो. कारण का? सत्य वस्तूचं जाण करून देतो. सद्गुरु काय करतात? आपल्या सत्य वस्तूची जाण करून देतात आपल्याला. सत्य वस्तू म्हणजे जी तुमच्या आमच्या समोर आहे, नाही का, जी तुमच्या आमच्या समोर आहे, म्हणजे तिला ईश्वर म्हणतात, त्या शक्तीला त्याला देव म्हणतात. हा अभंग घेतो कीर्तनकार, काय जे आपल्याला आडवे येतात ना ते पण अभंग घेतात. आपुला तो देव एक करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नये, नाही का. आणि ह्यांना सुखाचा पत्ता नाही, यांना सुखाचा पत्ता नाही, परंतु हे सांगतात आपुला तो देव एक करून घ्या. कुठला देव? तर सांगणारे गण सांगतात कुठला तरी एक देव बोलते फिट करायचा. कुठला एक? म्हणजे 33 कोट हा प्रकार आहे, त्यातला एक देव फिट करायचा आहे का? अरे त्यांना ज्यांनी घडवलंय, काय त्या 33 कोट हा प्रकार आहे. 33 कोटी म्हणजे 33 वर शून्य लावत जाऊ नका पुढे. 33 कोटी हा प्रकार आहे. काय प्रकार आहे? अंड, जारस, स्वेदज आणि उद्भिद अशा 4 खाणी आहेत. त्या 4 खाणीमध्ये 184 योनी, नाही का. आणि ही एकच योनी अशी बनवलेली आहे की ती भगवंताला ओळखू शकते. कोण? तर मनुष्य प्राणी. ओळखीला हरी साठविला पोटी, होता त्याची भेटी दुःख कैसे, नाही का. आणि तो दुःख घालवण्यासाठी आपला जो भगवंत आहे तो जोपर्यंत आपण एक करत नाही, काय तोपर्यंत नाही. आपले देव म्हणजे किती आहेत? आपण बोलतो आपल्या प्रत्येक वाराला देव ठरलेला असतो, नाही का. आणि प्रत्येक वाराला देव ठरले का प्रत्येक वारी तो देव बदलला जातो. मग जो आपल्या हृदयात भगवंत काय सांगतात, माऊली काय सांगतात की जो आत्मदेव आहे त्याला भजा, काय त्याची अखंडित सेवा करा. मग आता आपली सर्वांची सेवा चालू आहे, फक्त जाण करून घ्यायची भजनाची. आपलं भजन चालू आहे, येतो जातो येतो जातो. आणि ज्यांना बोध झाले त्यांनी फक्त लक्ष द्यायचे तिथे, नाही का. आणि ह्यांच्या जवळ ती काय स्टेप नाही. आपल्याकडे जी परंपरा आहे ती ही जी मंडळी आहे काय चिंतोडे उडवणारी, ह्यांच्या जवळ ते नाही. आणि असतं तर मग असे बोलले नसते. बोलले असते का? नसते बोलले, अजिबात नसते बोलले. कारण का? बोलताना सहज बोलतो आपण, एकाच माईची लेकरत बोलतो, काय पांडुरंगाची. अरे पांडुरंगाचं मुखदर्शन तरी घेतलंय का? काय बोलण्यापुरतं बोलतोच फक्त. काय ज्याला देव कळला तो तिथं त्याला सर्व अवगत झालं. काय अवगत झालं? कशाला जाता दूर आपलं इथंच पंढरपूर. बरं मग पंढरपूर नेमकं कुठलं? काय त्यानं जाणून घेतलंय म्हणून काया ही पंढरी हात आत्मा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग, नाही का. मग हा पांडुरंगाला जाणल्यानंतर मग आपला जो फैसला आहे जन्म मरणाचा तो सहजगत्या आपल्याला अनुभवाला येतो. कारण का? तर मरण माझे मरून गेले मज केले अमर. म्हणजे तो जो देवरूप होतो त्यावेळेस त्याला कळतं की नाही बाबा आपल्याला जे सद्गुरूंनी नाम दिलं काय शास्त्रामध्ये आहे ते आपल्यामध्ये आहे. आणि जे आत्मप्रचिती, गुरुप्रचिती आणि शास्त्र प्रचिती याचा मेळ झाल्यानंतर मग तो गप्प बसत नाही. पण ज्या वेळेस त्याच्यावर तो प्रसंग येतो त्यावेळेस तो बाकी
कोणाची भीड भाड ठेवत नाही. न ठेवण्याला कारण का तर महाराज आमचे नेहमी प्रमाण देतात की धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेची आम्हा करणे, काम बीज वाढवावे नाम, नाही का. म्हणजे हा असा फैसला व्हायला पाहिजे, हा जयेंद्रथ हा सूर्य, खरं आणि खोटं. कारण का नुसतं बडबड करायची नाही इथून व्यासपीठावरून, आणि सांगताना सहजगत्या सांगतात. मग माऊलींनी जेवढे पुरावे ठेवल्यात ते खोटे आहे का? काय जिथं नाम घेतल्यावर काय परिणाम होतो, किंबहुना सोय जीव आत्मयाची लाय, ते जे होय त्या नाम सुख, नाही का. आपण सुख कशामध्ये पाहतो? आता आपली सराई हे चालू आहे, लग्न सराई. तर अगोदर विचारतात काय मुलगा कुठं कामाला आहे, जमीन किती आहे, घरदार कसं आहे, बंगला आहे का, गाडी आहे का, आणि हे सर्व असेल तर मुलगी देतात, नाही का. आता प्रत्येकाने जर आपण पाठीमागे पाहिलं तर हे वास्तव जे पाहतो आपण त्या अगोदर असं होतं का? नव्हतं, नाही का. कुडाची घरं होती आणि आस्ते आस्ते कॉन्क्रिटीकरण झालं. आता काय झालं, ते डांबरीकरण पण गेलं. काय ते आपण बोलतो डांबरीकरण होतं म्हणून लोक डांबरट असायची, पण आता ते पण काढून टाकलं आणि कॉन्क्रिटीकरण आलं. मग काय म्हणावं सांगा बरं, नाही का. मग आता एक कॉन्क्रिटीमुळे तुम्हाला मातीचा सुगंध यायचा पण बंद झाला. पाऊस पडला की मातीचा सुगंध यायचा. असो बरीच मंडळी आपली, नाही का. जास्त वेळ झाला असेल त्याबद्दल मला माफ करा. कारण बोलता बोलता काही चुकलं असेल तर चुकून शब्द गेले असेल त्याबद्दल मला क्षमा करा. आणि आपला हा विश्वव्यापक देव भगवंत फिट करून घ्या आणि ह्याच देही घडे देवाचे भजन, बरं का. इतर देहामध्ये नाही घडणार, फक्त मनुष्य जन्मामध्ये ही संधी आहे. असू द्या, मग पाठीमागे आहेत मंडळी, काही बोललं असेल, चूक झाली असेल त्याबद्दल मला क्षमा करा. आणि झालेली सेवा तुम्हाला साधू संतांच्या चरणी ते वाक्पुष्प ठेवून. कुंडली गौरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ